आज नैवेद्यासाठी गोडाच्या सुक्या शेवया करूयात. 10 दिवस रोज बापांच्या नैवेद्यासाठी गोड काय करावं हा आपल्या सगळ्यांनाच नेहमी प्रश्न पडतो. त्यावेळी या अशा मौसूद तरीही मोकळ्या मोकळ्या शेवया आपण अगदी झटकीपट करू शकतो. मुख्य म्हणजे अगदी पटकन आणि कमी साहित्यात तयार होणारा नैवेद्याचा गोडाचा प्रकार आहे. आता या शेवया करण्यासाठी मी इथे भाजलेल्या बारीक शेवया घेतल्यात. नेहमी शेवया घेताना भाजलेल्या शेवया घ्यायच्या, म्हणजे पॅकेटवरनं लिहिलेलं असतं रोस्टेड म्हणून त्या घ्यायच्या. नाहीतर आपण पांढऱ्या शेवया घेतल्या ना तर त्या छान तर होतात पण नंतर त्या चिकट होतात. आता या शेवया करण्यासाठी दूध आणि पाण्याचं प्रमाण काय असावं ते समजून घेऊया, म्हणजे शेवया छान मऊसूद तर होतील पण मोकळ्या मोकळ्याही होतील. बघा, ज्या वाटीने आपण शेवया मोजून घेतल्या आहेत त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलं आहे, पण दूध बघा अगदी काठोकाठ नाही भरून घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे, पण पाणी पण बघा अगदी काठोकाठ नाही भरून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पूर्णपणे दूध किंवा पूर्णपणे पाणी देखील घेऊ शकता, पण हे असं दूध पाणी घेतल्यामुळे ना शेवया छान फुलतात आणि छान मऊसूदही होतात. त्यामुळे शक्यतो दूध आणि पाणीच घ्या. हे आता आपण एकीकडे तापवायला ठेवूया. कढईमध्ये 1-2 चमचे तूप घालायचे. या शेवया जरी भाजलेल्या असल्या तरी तुपावर छान खमंग अशा भाजून घ्यायच्या. बघा, या अशा छान बारीक शेवया घ्यायच्या. पॅकेटमध्ये त्या अख्ख्या असतात त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्यात. तुपावर अगदी 1-1.5 मिनिट या शेवया आपल्याला छान खमंग अशा भाजून घ्यायच्या. लक्षात घ्या, गॅसची आच कुठेही वाढवायची नाही आहे, नाहीतर या शेवया पटकन करपतात. अगदी मंद आचेवर सतत हलवत राहायचे आणि या शेवया आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या. मला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटते, त्यामुळे 1 चमचाभर तूप घालूयात. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मंद आचेवर छान परतत राहायचे. काय होतं ना, 10 दिवस बाप्पांच्या नैवेद्यासाठी रोज नवीन नवीन काय करायचं हे पटकन आपल्याला सुचत नाही. शेवयांची खीर तर आपण नेहमीच करतो, पण या अशा सुक्या गोडाच्या शेवया तुम्ही नक्की नैवेद्यासाठी करून बघा. आता यामध्येच मी काजू, बदाम, बेदाणे घालणार आहे आणि हे देखील तुपावर शेवयांसोबत छान परतून घ्यायचे, म्हणजे खाताना छान खमंग लागतात. काजू बदाम घालणं अगदीच ऐच्छिक आहे, नाही घातलं तरीही चालेल. ओलं खोबरं घातलं ना तरीही खूप सुरेख चव येते. सगळं बघा मी व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे. शेवयांचा रंगही हलकासा पालटला आहे. इतपतच शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. शेवया व्यवस्थित भाजल्या नाहीत ना तर मग मात्र चिकट होतात. यामध्ये आता दूध आणि पाण्याचं उकळतं मिश्रण घालायचं आहे. हे दूध पाण्याचं मिश्रण अत्यंत गरम असणं हे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे शेवया छान फुलून येतात. हे ना जरा काळजीपूर्वक करायचं आहे, कारण शेवया गरम आहेत आणि दूध पाणीही अत्यंत गरम आहे. तेव्हा थोडं थोडं घालायचं आणि वाटलंच तर हे असं झाकण ठेवायचं, म्हणजे वाफ अंगावर येणार नाही. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आता जरी हे मिश्रण आपल्याला थोडंसं सैलसर वाटत असलं तरी जसजसं शेवयांमध्ये दूध मुरलं जाईल तशा या शेवया छान मोकळ्या मोकळ्या होतात. कढईला आजूबाजूला लागलेल्या शेवयाही व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. फक्त 1-अर्धा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. ही अशी दणदणीत वाफ बसायला हवी. सगळं तळापासून छान हलवून घ्यायचं आहे. सगळ्या शेवया छान एकसारख्या करून घ्यायच्या. स्टीलची कढई असल्यामुळे इथे थोडीशी लागण्याची भीती आहे, पण काळजी नसावी. आपण साखर घातली ना की साखरेच्या ओलाव्याने कढईला लागलेल्या सगळ्या शेवया व्यवस्थित निघून येतात. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतेच. आपण 1 वाटी शेवया घेतल्या आहेत, त्यासाठी अर्धी वाटी साखर हे गोडीला अगदी योग्य प्रमाण आहे. तरीही आपल्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळी साखर या शेवयांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे. साखरेला हलकंसं पाणी सुटलं की बघा खाली लागलेल्या सगळ्या शेवया निघून येत आहेत. पुन्हा फक्त 1-अर्धा मिनिटांची वाफ काढून घेऊया. सगळं तळापासून छान हलवून घ्यायचं आहे. आता जरी या शेवया हलक्याच्या चिकट वाटत असल्या ना तरी जशा या गार होतात तशा छान मोकळ्या सळसळीत तयार होतात. आज आपण या शेवया बाप्पांच्या नैवेद्यासाठी करतोय, पण इतर वेळेस मुलांच्या टिफिनसाठीही अगदी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ आहे. गॅस बंद करायचा आणि वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची. वरून थोडंसं साजूक तूप घालायचं आणि आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आपल्या या गोडाच्या शेवया नैवेद्यासाठी तयार आहेत.
हलक्याशा गार झाल्यावर बघा छान मोकळ्या मोकळ्या झाल्या आहेत ना. बाप्पांच्या नैवेद्यासाठी अगदी पटकन तयार होणाऱ्या या गोडाच्या शेवया तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.